हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. आपण पाहत आहोत ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, जो की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टर आहे. त्याच्यातले 3 पार्ट आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. आज आपण 4th पार्ट पाहणार आहोत. त्या 4th पार्टमध्ये पेज नंबर 11 to 14 म्हणजे लास्टपर्यंत आपण सगळं कवर करणार आहोत आज. तर आजचा पहिला टॉपिक आहे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय? एखादिक जर वस्तू, एखादिक ऑब्जेक्ट जर आपण एखादिक ठराविक हाईटवरून सोडून दिला, याचा अर्थ त्याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एकटाच फोर्स ॲक्ट होतो आहे, बाकी दुसरा कुठलाच फोर्स ॲक्ट होत नाही आहे. आणि ड्यू टू दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो ऑब्जेक्ट खाली अर्थच्या सरफेसवर येतो आहे आणि आदळतो आहे. त्याला आपण फ्री फॉल अशी कंडिशन म्हणू शकतो. इथं तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. एक एलिफंट आणि एक ऑब्जेक्ट आहे, ते दोन्ही फ्री फॉलमध्ये आहेत. त्यांच्यावरती फक्त अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बाकी कुठलाच फोर्स नाही आहे, आणि ते दोन्ही ऑब्जेक्ट जमिनीच्या सरफेसकडे येत आहेत. तर या कंडिशनला आपण काय म्हणू? फ्री फॉल अशी कंडिशन म्हणू शकतो. तर इथं तुम्हाला डेफिनेशन आहे, व्हेनेवर ॲन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. नेक्स्ट है न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. एज वी नो दैट न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन v इज इक्वल टू u प्लस ए टी, हे पहले इक्वेशन है. दूसरे इक्वेशन s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, आणि तिसरं इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर या इक्वेशनमध्ये कॅपिटल v जो आहे किंवा स्मॉल v जो आहे तुमचा, तो आहे कॅपिटल v फायनल वेलोसिटी आहे, स्मॉल v इनिशियल वेलोसिटी आहे, एस डिस्प्लेसमेंट आहे, ए ॲक्सेलरेशन आहे, आणि टी टाईम आहे. तर या अकॉर्डिंगली तुमचे न्यूटनचे 3 इक्वेशन झाले. आता फर्स्ट इक्वेशन कधी यूज करायचं? जर आपल्याला वेलॉसिटी आणि टाईम यांच्यामधलं रिलेशन दिलं असेल तर आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट यूज करायचं आहे. जर आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि टाईम एस आणि टी याच्यामधलं रिलेशन दिलं आहे तर दुसरं इक्वेशन यूज करायचं आहे. आणि तिसरं इक्वेशन आपल्याला कधी यूज करायचं आहे? जेव्हा वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये जर रिलेशन आपल्याला काढायचं असेल तर तिसरं इक्वेशन यूज करायचं आहे. आय रिपीट अगेन, वेलॉसिटी टाईमसाठी फर्स्ट, डिस्प्लेसमेंट टाईमसाठी सेकंड, आणि वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटसाठी थर्ड. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲक्सेलरेशन आपल्याला दिलं गेलं असेल आणि आपल्याला काय काढायचं आहे, किंवा आपल्याला ॲक्सेलरेशनसाठी जी काही काढण्यासाठी रिक्वायर्ड ज्या थिंग्ज आहेत त्या दिल्या गेल्या असतील, आणि आपल्याला हे इक्वेशन यूज करून वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट किंवा टाईम यातली एक गोष्ट, याच्यातलं पर्टिक्युलर इक्वेशन यूज करून काढायची आहे. परंतु जेव्हा आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशन किंवा आपण फ्री फॉल बघतो तेव्हा अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट होतं. जेव्हा कुठलीही वस्तू आपण एखादी पर्टिक्युलर हाईटवरून रिलीज करतो तेव्हा त्याची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे यू असते 0, बरोबर. ही यू असते त्याची 0, आणि ॲक्सेलरेशन हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असतं. म्हणून ॲक्सेलरेशनच्या आपण काय करणार? एच्या ऐवजी घेणार आता जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. हे तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काय असतं. मग आपण आता बघूयात की फॉर्म्युल्यामध्ये चेंज कसा होईल. तर पहिला फॉर्म्युला आहे, इक्वेशन आहे पहिला न्यूटनचा मोशनचा, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. यू तर 0 आहे म्हणजे पहिला टर्म 0 होऊन जाणार, मग राहणार फक्त काय? ए टी. पण ए तर जी आहे इथं, तर पहिलं इक्वेशन होणार v इज इक्वल टू जी टी. त्याचप्रमाणे सेकंड इक्वेशनमधला पण पहिला टर्म यू टी 0 होऊन जाणार, फक्त राहणार हा टर्म, आणि त्याच्यामधला पण ए काय होणार? जी. तर एस, किंवा इथं आपण एसला डिस्प्लेसमेंट न मानता या आपल्या फ्री फॉलमध्ये आपण त्याला हाईट पण मानू शकतो. एसला आपण काय म्हणू शकतो? हाईट. किंवा डिस्प्लेसमेंट आणि हाईट ही एकच गोष्ट आहे, तर इथं एस असणार किंवा हाईट असणार हाफ जी टी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशनमध्ये परत यू इज इक्वल टू 0, फर्स्ट टर्म 0 असणार, तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as किंवा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh पण आपण मानू शकतो. एसच्या ऐवजी आपण एच्या ऐवजी जी घेतलं, एसच्या ऐवजी आपण एच म्हणजे हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम ए पर्टिक्युलर हाईट दॅट ऑब्जेक्ट इज फॉलिंग, दॅट्स एच इज इक्वल टू एस असं आपण कन्सिडर करणार आहोत. आता याच्यामध्ये जेव्हा आपण एखादी ऑब्जेक्ट वरून खाली पडतो तेव्हा या सगळ्या इक्वेशनमध्ये आपण जीची व्हॅल्यू घेणार आहोत पॉझिटिव्ह. परंतु कंडिशन नंबर 2 आहे, ऑब्जेक्ट जर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे खालून वर जात असेल
फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट थ्रो अपवर्ड, वरून खाली एखादी ऑब्जेक्ट घ्यायचा असेल तर जीची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे निगेटिव्ह, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. दोन प्रकारचे प्रॉब्लेम येतील. एक प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये ऑब्जेक्ट वरून खाली फॉल होतील आणि काही प्रकारच्या ऑब्जेक्टमध्ये ऑब्जेक्ट खालून वर जातील, थ्रो केले जातील. तेव्हा जर एखादी ऑब्जेक्ट खालून वर चालला तर जीची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे जी इज इक्वल टू नेगेटिव्ह जी, हे आपल्याला घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. साधारणतः आपल्याला जीची व्हॅल्यू दिली जाईल न्यूमरिकल्समध्ये. आता बघा, ही जीची व्हॅल्यू आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे, हे सगळ्या ऑब्जेक्टवरती सेम ॲक्ट होतं. आता इथं मी 3 कंडिशन्स तुम्हाला दाखवतो आहे. पहिली कंडिशनमध्ये मी 2 ऑब्जेक्ट घेतो आहे. एक हेवी ऑब्जेक्ट आहे जो की हॅमर आहे आणि ही मेटलची हॅमर आहे, आणि दुसरं ऑब्जेक्ट आहे एक फिदर, बर्डचं फिदर आहे, एखादी पक्षाचं पीस आहे, बर्डचं फिदर आहे. तर ह्या 2 ऑब्जेक्टमध्ये साधारण कंडिशनमध्ये आपलं जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये जिथे की एअर आहे, एअरमध्ये जर आपण दोन्ही एखादी ठराविक हाईटवरून जर खाली टाकल्या तर आपल्याला माहिती आहे ऑब्वियसली की फिदरला यायला वेळ लागतो, बट हे जे जड हॅमर असतं ते पटकन खाली येतं. तर असं का होतं? इथं तर दिलेलं आहे द व्हॅल्यू ऑफ जी इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स ॲट अ गिवन प्लेस ऑन द अर्थ. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन तर सगळ्यांवरती सेम आहे, म्हणजे एकाच वेळेस हे दोन्ही खाली यायला पाहिजे होते, पण हे येत नाहीत. एकाच वेळेस हे दोन्ही खाली येत नाहीत का? कारण याचं वेट आहे कमी फिदरचं आणि याचं वेट आहे जास्त. याचं वेट कमी असल्यामुळं एअरचा फ्रिक्शनल फोर्स याला अडवतो, किंवा बॉयन्सी फोर्स आपण जो म्हणतो, जो की उलटा ॲक्ट होतो खाली, याला अडवतो आणि हा हळूहळू खाली येतो. बरोबर, पण दोघांवरती असणारं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सेम आहे. बट या हॅमरला, मेटलच्या, बॉयन्सी फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स खूप कमी आहे, कारण त्याचं वेट जास्त आहे. त्याच्यामुळं हा पटकन खाली येतो आणि याला खाली यायला वेळ लागतो. आता आपण काय केलं, ही एअर सगळी काढून टाकली. एअर काढून टाकली तर इथं होणार काय? व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे नथिंग इज देअर. मग तुम्ही जर बघितलं तर या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस खाली येतील. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हे मासवरती डिपेंड नाही आहे. तर तुम्ही बघू शकता हे का नाही आहे, तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जर तुम्ही बघितलं जी, याचा फॉर्म्युला आहे काय? याचा फॉर्म्युला आहे कॅपिटल जी इंटू मास ऑफ अर्थ डिवायडेड बाय रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर. तर इथं ऑब्जेक्टचं मास जर तुम्ही बघितलं या फॉर्म्युल्यामध्ये, ऑब्जेक्टचं मास एम हे नाहीच आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हे ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंडच नाही आहे. फिदरचं मास काही असू दे किंवा हॅमरचं मास काही असू दे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जे आहे ते सेमच असणार. येत आहे लक्षात? त्याच्यामुळं जर एअर फ्रिक्शन किंवा बॉयन्सी फोर्स नसतील तर या दोन्ही वस्तू ॲट ए टाईम खाली येणार. त्यांच्यावरती जी वेलॉसिटी आहे वरून खाली पडायची ती त्यांची वेलॉसिटी असणार सेम, म्हणजे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असणार सेम. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही व्हॅक्यूम म्हणजे कुठलं स्पेसमध्ये जायचं आहे तुम्हाला, तर तिथं हवा नसते, तर तिथं असतो व्हॅक्यूम. तर व्हॅक्यूममध्ये या दोन्ही गोष्टी ॲट ए टाईमच खाली येणार आहेत. तर तुमच्या बुकमध्ये एक यूट्यूबची लिंक दिलेली आहे बघा. त्या यूट्यूबच्या लिंकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं जो एक्सपेरिमेंट आहे, हा एक्सपेरिमेंट सुरुवातीला त्यांनी केलेला आहे एअरमध्ये, आणि त्याच्यानंतर त्या चेंबरमधल्या सगळी एअर काढून टाकून तिथं व्हॅक्यूम क्रिएट केला. तुम्ही पाहू शकता एक हेवी मेटलचा बॉल आहे आणि काहीतरी पक्षाचे फिदर्स आहेत. तर त्यांची वेलॉसिटी सेम आहे आणि जमिनीवरती ते येऊन ॲट ए टाईम एकाच वेळेस येऊन आदळत आहेत. याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हा दोघांवरती सेम आहे, हे स्पष्ट होतं. यूट्यूबवरती जाऊनही तुम्ही लिंक ओपन केली तर तुम्हाला पूर्ण एक्सपेरिमेंट हा बघायला मिळणार आहे. चला आता आपण मूव्ह करूयात नेक्स्ट स्लाईडवरती. तर नेक्स्टवरती तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत काही. तर फर्स्ट एक्झाम्पल, दोन्ही एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे an iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter. एक आयर्न बॉल आहे जो की 3 किलोग्रॅमचा आहे आणि तो एका 125 मीटरवरून हाईटवरून काय केलेला आहे, रिलीज केलेला आहे. अँड फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड, म्हणजे तो फ्री फॉलमध्ये आहे. आता बघा त्याचं मास दिलेलं आहे तुम्हाला किती, 3 kg, आणि तो रिलीज केलेला आहे एका हाईटवरून. ती हाईट आहे 125 मीटर आणि तो फ्री फॉलमध्ये आहे. आणि आपल्याला ॲझ्युम करायला सांगितलं आहे त्यांनी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲझ्युम करायला सांगितलेलं आहे. आणि आपल्याला 3 गोष्टी काढायच्या आहेत. पहिली गोष्ट बघा, वन बाय वन आपण बघू. टाईम टेकन बाय ऑब्जेक्ट फॉल टू रीच द ग्राउंड. बरोबर,
ही पहिली गोष्ट आपल्याला काढायची आहे. तर या इक्वेशनमध्ये तुम्ही पाहू शकता गिवन डेटा काय काय लिहिलेला आहे ते आपण पहिले चेक करू. सगळ्यात पहिले आपल्याला दिलेलं आहे गिवनमध्ये मास ऑफ बॉल 3 kg, हाईट आहे 125 मीटर, इनिशियल वेलॉसिटी कारण तो फ्री फॉलमध्ये वरून खाली येते तर त्याची इनिशियल वेलॉसिटी असणार 0 आणि ॲक्सेलरेशन जे दिलेलं आहे ते ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन आहे ते 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आपल्याला पहिले काढायला सांगितलं आहे काय टाईम. आता तुम्हीच मला सांगा की टाईम जर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेली आहे तर डिस्प्लेसमेंट आणि टाईम याच्यामध्ये रिलेशन देणार आहे न्यूटनचं सेकंड इक्वेशन S = UT + ½ AT². ते आपल्याला यूज करायचं आहे. S = UT + ½ AT². U तर 0 आहे म्हणजे पहिली टर्म असणार 0, राहणार काय ½ GT² कारण A = G आहे. तर S आपल्याला दिलेला आहे 125 ½ GT². याच्यावरून मी काय काढला हा 2 1 आणि 2 5 10 तर इथे येणार 5. तर 125 = 5t². therefore t² = 125 / 5. तर t² आला 25 आणि t आला 5. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं जे काही आपलं आन्सर आहे की बॉलला 125 मीटर जर खाली येण्यासाठी टाईम किती लागेल तर तो टाईम आपल्याला इथं दिसतोय तो टाईम लागेल आपल्याला 5 सेकंड्स. एवढा टाईम लागेल 5 सेकंड्स. दुसरं एक्झाम्पल बघा. याच्यामधला जो सब एक्झाम्पल आहे सेकंडवाला, वेलॉसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. म्हणजे जेव्हा तो खाली रीच होत असेल म्हणजे 125 मीटर त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे तर त्याची वेलॉसिटी किती असेल. आता आपल्याला वेलॉसिटी विचारली आहे तर आपण इक्वेशन नंबर 1 यूज करू शकतो कारण आत्ताच आपण जस्ट टाईम काढला की 125 मीटर त्याला खाली येण्यासाठी 5 सेकंद लागत आहेत. वेलॉसिटी विचारली आहे, टाईम माहिती आहे 5 सेकंद. तर V = U + AT हे फर्स्ट इक्वेशन आपण यूज करू शकतो न्यूटनचं ज्याच्याने आपण वेलॉसिटी काढणार. तर बघा अकॉर्डिंग टू न्यूटन फर्स्ट इक्वेशन V = U + AT. तर U तर 0 आहे तुम्हाला माहिती आहे आणि टाईम आत्ता आपण जस्ट बघितलेला आहे. ॲक्सेलरेशन आपल्याला 10 दिलेलं आहे. त्याच्यावरून मी काय काढू शकतो वेलॉसिटी. तर वेलॉसिटी किती येईल 10 × 5 50 मीटर पर सेकंड. म्हणजे तो बॉल जेव्हा रीच होईल कुठं ग्राउंडवरती तेव्हा त्याची वेलॉसिटी असणार 50 मीटर पर सेकंड एवढी असणार. आता तिसरा क्वेश्चन याच्यातला जो आहे तो आहे the height of the ball at half the time it take to reach the ground. म्हणजे आपल्याला काय करायची हाईट काढायची आहे बॉलची. जर तो हाफ टाईम काय होतो आहे रीच द ग्राउंड, अर्धा टाईम जर तो खाली येतो आहे तेव्हा ग्राउंडपासून त्या बॉलची हाईट काढायची आहे. थोडंसं मी हे एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो आपल्याला काढायचं आहे काय याच्यामध्ये. सपोज कन्सिडर करा की या बॉलला तुमचा या हाईटला तुमचा बॉल होता आणि इथून तो खाली आला आणि हा ग्राउंडवरती येऊन पोचला बरोबर. तर आपल्याला काढायचं आहे काय की हे सगळं अख्खच्या अख्खं आहे 125, हे सगळं अख्खच्या अख्खं 125 मीटर आहे. तर 2.5 सेकंदमध्ये 2.5 सेकंद हाफ टाईम म्हणजे पूर्ण टाईम लागतं आहे 5 सेकंद. तर 2.5 सेकंदमध्ये हा वरून किती खाली आला हे डिस्टन्स जर आपण काढलं आणि 125मधून हे डिस्टन्स जर मायनस केलं तर आपल्याला तो बॉल 2.5 सेकंदनंतर म्हणजे हाफ टाईमनंतर किती डिस्टन्सवर असेल हे डिस्टन्स आपल्याला मिळून जाईल. हेच आपल्याला काढायचं आहे, हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. येते लक्षात सगळ्यांच्या. आपल्याला काढायचं आहे काय की बॉल इथून रिलीज झाला आणि 2.5 सेकंदपर्यंत तिथं आला. टोटल डिस्टन्स 125 सेंटीमीटर आहे मीटर आहे. तर 2.5मध्ये समजा त्यांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जर आपल्याला मिळालं तर 125मधून हे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जर आपण मायनस केलं तर राहिलेलं डिस्टन्स आपल्याला मिळणार आहे. तर इथं बघा की हाफ टाईम T = 5/2 म्हणजे 2.5 सेकंद आपल्याला घ्यायचं आहे. आता या हाफ टाईममध्ये तो किती खाली आला आपण बघू. डिस्प्लेसमेंट S = UT + ½ AT². तर इथं T दिलेला आहे आणि हाफ टाईममधलं डिस्प्लेसमेंट आपण काढतो आहे. तर U तर 0 आहे त्याच्यामुळे फर्स्ट टर्म 0 येणार आणि हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर हे जे डिस्प्लेसमेंट आहे ॲक्सेलरेशन दिलेलं आहे 10 आणि हे टाईम दिलेलं आहे 2.5. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर डिस्प्लेसमेंट आलं 31.25.
तुम्ही इथं बघू शकता हे आलं 31.25. आता म्हणजे हे डिस्टन्स आलं तुमचं इथलं 31.25. आता हे जे राहिलेलं डिस्टन्स आहे एवढं ते किती असणार, ते असणार 125 मायनस 31.25, ते असणार 93.75. म्हणजे 2.5 सेकंदानंतर बॉल जमिनीपासून 93.75 मीटर अंतरावरती असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक टेनिस बॉल आहे, इज थ्रोन अप. आता इथं अपवर्ड मोशन आहे म्हणजे जीची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार, मी आधीच सांगितलं होतं. ए टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस ए हाईट ऑफ 4.05 मीटर. म्हणजे एच किंवा हाईट किंवा डिस्प्लेसमेंट आहे 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. तर तो खाली यायच्या आधी त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते 4.05 मीटर आहे. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी. पहिला क्वेश्चन आपल्याला विचारला आहे की त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असेल. आता मला सांगा, खालून एखादी गोष्ट जर तुम्ही वर फेकता तर त्याची इनिशियल वेलॉसिटी असते, बट तो एक ठराविक हाईटमध्ये गेल्यानंतर त्याची वेलॉसिटी होते, फायनल वेलॉसिटी 0 होते. म्हणजे इथे यू असणार आहे आणि व्ही 0 असणार आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. इथं आपल्याला काय करायला सांगितलं आहे, 2 क्वेश्चन आहेत. हाऊ मच टाईम, टोटल टाईम विल टेकन टू कम डाऊन. आणि दुसरं आपल्याला काय करायला सांगितलं आहे, बॉल जर तुम्ही वर फेकताय परत तो खाली येणारच, तर वर फेकल्यानंतर खाली येण्यासाठी त्याला टोटल टाईम किती लागेल हेही आपल्याला काढायला सांगितलं आहे. तर पहिलं आपण काढू की इनिशियल वेलॉसिटी किती असेल. इनिशियल वेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला जी पण दिलेलं आहे त्यांनी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन दिलेलं आहे 10. फॉर द अपवर्ड मोशन ऑफ द बॉल, बरोबर, व्ही इज इक्वल टू 0, म्हणजे फायनल वेलॉसिटी 0 असणार, मी तुम्हाला आता सांगितलं. डिस्टन्स ट्रॅव्हल आहे 4.05 मीटर आणि ॲक्सेलरेशन आहे ए इज इक्वल टू मायनस जी घ्यायचं आहे. का, कारण तुम्ही अपवर्ड मोशनमध्ये आहात. मग जी असेल तुमचा -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता तुम्हाला काय काढायला सांगितलं आहे, इनिशियल वेलॉसिटी. वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या दोघांमधलं रिलेशन जर असेल तर आपण न्यूटनचा थर्ड इक्वेशन यूज करतो. तर न्यूटनचं थर्ड इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. व्ही तर 0 आहे, फायनल वेलॉसिटी तर 0 आहे, तर यू स्क्वेअर प्लस 2a दिलेलं आहे -10 आणि s दिलेलं आहे 4.05. जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेशन कराल, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट असणार 81, याचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू -10 इंटू 4.05 असणार -81, पण इज इक्वल टूच्या तिकडे पाठवलं तर ते विल +81. त्याच्यावरून यू स्क्वेअर इज इक्वल टू 81, तर अंडररूट घेतला दोघांचा तर यू आला तुमचा, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आली. किती आली इनिशियल वेलॉसिटी? 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इज इट क्लिअर? आता दुसऱ्या क्वेश्चनकडे येऊ आपण. इनिशियल वेलॉसिटी मिळाली आपल्याला 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतं आहे, असं कन्सिडर करा की बॉल हा खालून थ्रो केल्यानंतर हळूहळू वरती गेला. जेव्हा तो वरती गेला एका ठराविक हाईटवरती, जी की 4.05 आहे, तिथं त्याची वेलॉसिटी 0 असणार. आता मी काय करतो की हाफ टाईम काढतो. हाफ टाईम म्हणजे बॉल जेव्हा एक 4.05 हाईटला पोचला, 4.0 हाईटला पोचल्यानंतर तो आता हळूहळू काय येणार आहे, खाली येणार आहे. तिथं त्याची वेलॉसिटी जी असणार आहे 0. आता या कंडिशनला तिथं त्याची वेलॉसिटी आहे इनिशियल वेलॉसिटी 0, बरोबर आहे. आणि जेव्हा तो खाली येणार आहे म्हणजे 4.05 मीटर डिस्टन्स जेव्हा तो कवर करून एकदम ग्राउंडवरती येणार आहे, तेव्हा त्याची फायनल वेलॉसिटी असणार आहे वाढलेली, बरोबर आहे ना. तर या कंडिशनमध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे सेकंडवाला. हाऊ मच टोटल टाईम, तर मी हाफ टाईम काढतो आणि त्या टाईमला इंटू 2 करतो. जेवढा टाईम त्याला वरतून खाली यायला लागणार आहे तेवढाच टाईम त्याला खालून वर जाण्यासाठी लागणार आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? तर नाव लेट अस कन्सिडर द डाऊनवर्ड मोशन ऑफ द बॉल. फक्त डाऊनवर्ड मोशन घेऊ. सपोज द बॉल टेकन t सेकंड टू कम्स डाऊन. नाव द इनिशियल वेलॉसिटी 0. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉल रिचिंग द ग्राउंड इज 4.05 मीटर. ॲज द वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन आर इन द सेम डायरेक्शन. आता इथं बघा, तुमचा बॉल वरून खाली येतोय असं मी कन्सिडर करतोय, तेव्हा जी असणार आहे तुमचा किती 10 मीटर पर सेकंद आणि तो असणार आहे पॉझिटिव्ह. आता इथं तुम्ही बघू शकता आपल्याला काढायला सांगितलं आहे टी आणि आपल्याला दिलेलं आहे एस. तर एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण परत यूज करू शकतो. तर इथं आपण फॉर्म्युला यूज करणार आहे एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. जेव्हा बॉल एकदम वरच्या हाईटला आहे तेव्हा इनिशियल वेलॉसिटी त्याची 0 आहे
बरोबर. आणि त्याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे 4.05 आणि आपल्याला त्याचा टाईम काढायचा आहे. 2 1 जा 2, 2 5 जा किती येईल 10, तर इथे येणार 5t². हा 5 तिकडे गेल्यानंतर t² इज इक्वल टू 4.05 डिवायडेड बाय 5. याचं डिवायडेशन केल्यानंतर येणार 0.81. t² इज इक्वल टू येणार 0.81. दोन्ही साईडचं अंडररूट घेतलं तर तुमचा t येणार 0.9 सेकंद. तर बॉलला वरून खाली येण्यासाठी लागतो आहे 0.9 सेकंद. त्याला खालून वर जाण्यासाठी तेवढाच काय लागणार आहे, टाईम लागणार आहे. म्हणून मी करतो याला मल्टिप्लाय बाय 2 इंटू 0.9 सेकंद. तर टोटल टाईम बॉल खालून वर जायला आणि वरून खाली यायला जो टोटल टाईम लागतो आहे तो आहे 1.8 सेकंद. नेक्स्ट टॉपिक बघू आपण. आता इथं एक क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी, पेज नंबर 12 वरती एक क्वेश्चन दिलेला आहे. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर ऑन ॲन ऑब्जेक्ट ऑफ द लार्जर मास. व्हेरी करेक्ट. बघा असणारच आहे. का असं का? कारण तुम्ही बघू शकता फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला दिसतो आहे F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय R². अर्थ ग्रॅव्हिटेशनमध्ये M1 असं कन्सिडर करू की मास ऑफ अर्थ आहे. तर फोर्स इज इक्वल टू G इंटू मास ऑफ अर्थ इंटू M2 आहे मास ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट जर जास्त, हा जर वरचा मास ऑफ ऑब्जेक्ट जेवढा जास्त तेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. इज दॅट क्लिअर? कारण फॉर्म्युल्यामध्येच आहे की M2 हा फॉर्म्युल्यामध्येच आहे, हा जितका जास्त तेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. म्हणजे पहिलं सेंटेन्स करेक्ट आहे. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर ऑन द ऑब्जेक्ट ऑफ लार्जर मास. बरोबर. मग यांचा क्वेश्चन असा आहे, वाय डझंट द ऑब्जेक्ट फॉल डाऊन विथ द हायर वेलॉसिटी ॲज कम्पेअर टू अन ऑब्जेक्ट विथ द लोअर मास. यांचं म्हणणं काय? आय रिपीट द क्वेश्चन अगेन. वाय डझंट दॅट ऑब्जेक्ट फॉल डाऊन विथ द हायर वेलॉसिटी ॲज कम्पेअर टू द ऑब्जेक्ट ऑफ द लोअर मास. म्हणजे जास्त मास असलेला ऑब्जेक्ट हा कमी मास असलेल्या ऑब्जेक्टपेक्षा पहिले खाली पडला पाहिजे किंवा त्याची वेलॉसिटी जास्त पाहिजे. बरोबर आहे ना? असं का नाही होत? असं होत का नाही? आता बघा, तुम्ही कन्सिडर करा की दोन मास आहेत, की दोन वेगवेगळे मास आहेत, एकाचं मास जास्त एकाचं मास कमी आहे. बरोबर आहे ना? आणि त्यांच्यावरती मी आधीच सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हा सेम असेल. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सेम असेल याचा अर्थ काय? की त्यांची वेलॉसिटी जी आहे ट्रॅव्हल करायची ती वेलॉसिटी सेम असेल. असं का होतं? एका ऑब्जेक्टचं मास आहे M1 जो की हायर आहे आणि एका ऑब्जेक्टचं मास आहे M2. पण तुम्ही ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचा जर फॉर्म्युला पाहिला तर ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशनचा जर फॉर्म्युला आहे तो आहे G इज इक्वल टू कॅपिटल G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ अर्थ डिवायडेड बाय रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर. आता याच्यामध्ये मास ऑफ ऑब्जेक्टला किंमतच नाही आहे किंवा मास ऑफ ऑब्जेक्ट आपण कन्सिडरच करत नाही. मास ऑफ ऑब्जेक्ट हायर असेल किंवा लोअर असेल तो तर फॉर्म्युल्यामध्ये नाही आहे. G तर फिक्स आहे. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनमध्ये G फिक्स आहे. त्याच्यामुळं हायर मास असू दे किंवा लोअर मास असू दे त्याची वेलॉसिटी काय असणार? नेहमी सेमच असणार. म्हणजे ते एकाच टाईमला खाली येणार. म्हणून द ऑब्जेक्ट फॉल विथ वॉट हायर वेलॉसिटी ॲज कम्पेअर टू असं होऊ शकत नाही. हायर वेलॉसिटी कुठल्याही ऑब्जेक्टला मिळू शकत नाही, त्याचा मास काही असू दे. याच्यासाठी तुम्ही एक्सपेरिमेंट पण बघितला आहे जो की यांनी यूट्यूबवरती दाखवला होता तो एक्सपेरिमेंट. हा एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही बघू शकता हायर मास किंवा लोअर मास असेल तरी त्याच्यावरती G सेम असल्यामुळं त्या दोघांची वेलॉसिटी खाली पडायची फ्री फॉलची सेम असणार आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. हा कॉन्सेप्ट खूपच महत्त्वाचा आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला इथं खूपच म्हणजे थोड्या प्रमाणात दिलेला आहे, पण हा जर तुम्ही अभ्यास केला याचा तर हा खूप डेप्थमध्ये आहे. तेवढं डेप्थमध्ये 10च्या विद्यार्थ्यांना जायची गरज नाही आहे. पण मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो हा कॉन्सेप्ट काय. समजा ही अर्थ आहे, दॅट इज अर्थ. बरोबर. अर्थची समजा ही सेंटरपासून असेल रेडियस, अर्थच्या सरफेस, आणि अर्थच्या सरफेसपासून जसं जसं आपण दूर 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 जातो एका इन्फायनाईट डिस्टन्सवरती G हा कमी कमी होत जातो. बरोबर ना? आता तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीचं फॉर्म्युला माहिती आहे. U इज इक्वल टू mgh. हा फॉर्म्युला आहे. आता पोटेन्शियल एनर्जीचं डेफिनेशन अशी आहे की एक एनर्जी जी की त्याच्या पर्टिक्युलर पोझिशनवरून तिला मिळते. म्हणजे का ठराविक हाईटवरती एखादी वस्तू गेली तर त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. बट इथं कॉन्सेप्ट असा आहे की जर तुम्ही हाईट वाढवली तर G कमी होणार. समजतंय का तुम्हाला?
जर तुम्ही हाईट वाढवली तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कमी होणार आणि पोटेन्शियल एनर्जी काय होणार, कमी 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 होत जाणार. जर तुम्ही इथं लक्ष दिलं तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आला आहे तुमचा, U इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू -g इंटू m आहे मास ऑफ अर्थ, त्याच्यानंतर स्मॉल m आहे मास ऑफ बॉडी, आणि इथं जे डिवायडेड बाय r दिलेलं आहे डिस्टन्स ऑफ द बॉडी फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. हे जर सरफेस ऑफ अर्थ असेल तर सरफेस ऑफ अर्थ, ऑब्जेक्ट सरफेस ऑफ अर्थ असेल तर फॉर्म्युला येईल ह्याचा g मायनसमध्येच येणार, -g इंटू m इंटू स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल R येणार. कॅपिटल R का, कारण जेव्हा सरफेस ऑफ अर्थवरती ऑब्जेक्ट आहे तेव्हा जी अर्थची रेडियस आहे तीच असणार सेंटरपासून त्याचं डिस्टन्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे निगेटिव्ह काय, याचा अर्थ असा आहे की जेव्हा इन्फायनाईटला ऑब्जेक्ट आहे, पृथ्वीपासून एका इन्फायनाईट डिस्टन्सवरती जेव्हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट जेव्हा इन्फायनाईटवरती असतो तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी असते 0. का पोटेन्शियल एनर्जी 0 असते, कारण इन्फायनाईटवरती तिथे ग्रॅव्हिटेशन फोर्स नसतो, म्हणून तिथे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन 0 असतो. जर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनच 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी किती असणार, 0. मग जर तुम्ही बघितलं, तुम्ही जर कमी हाईटवर असाल, जर इथं इन्फायनाईटला पोटेन्शियल एनर्जी 0 येते, तर जेव्हा तुम्ही कमी हाईटवर असाल तेव्हा निश्चितच त्याची पोटेन्शियल एनर्जी असणार नेगेटिव्ह, म्हणून हा नेगेटिव्ह साईन आला. आता जर तो सरफेस ऑफ अर्थवरती असेल तेव्हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे -g m मास ऑफ अर्थ इंटू मास ऑफ ऑब्जेक्ट डिवायडेड बाय r, आणि बुकमध्ये जो फॉर्म्युला दिलेला आहे तो या स्मॉल आरला त्यांनी कन्सिडर केलेला आहे कॅपिटल R + h, बाकी काहीच नाही. बुकमध्ये फॉर्म्युला आहे स्मॉल r इज इक्वल टू काय आहे, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R + h. स्मॉल r म्हणजे रेडियस ऑफ अर्थ प्लस त्या ऑब्जेक्टची हाईट. तर आपल्याला पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जी एका ठराविक हाईटवरती जर ऑब्जेक्ट आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे -g इंटू m कॅपिटल M इंटू स्मॉल m डिवायडेड बाय स्मॉल r म्हणजेच आहे R + h, रेडियस ऑफ अर्थ प्लस हाईट ऑफ ऑब्जेक्ट. तर सगळ्यांनी हा फॉर्म्युला नीट लक्ष देऊन पाठ करा. तुम्ही जर पेज नंबर कितीवर असाल, 13 वरती असाल तुमच्या बुकमध्ये, तर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे -g इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m डिवायडेड बाय R + h. ती सगळ्यांनी लक्षात ठेवा, आणि इथं नोटिफिकेशनमध्ये कशाला काय म्हणतात हे मी दिलेलं आहे. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे तुमच्या बुकमध्ये, दॅट इज द एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, जसं जसं आपण काय करतो, इनिशियल वेलॉसिटी वाढवत जातो तशी तशी, समजा खालून तुम्ही काय केलं, एखादी बॉल फेकला तर त्याची इनिशियल वेलॉसिटी समथिंग आहे, त्या इनिशियल वेलॉसिटीमध्ये बॉल एका ठराविक हाईटवरती जातो आणि परत खाली येतो. समजा मी इनिशियल वेलॉसिटी वाढवली तर बॉल अजून वरती जाणार. म्हणजे याचा अर्थ काय, इनिशियल वेलॉसिटी तुम्ही जितकी जास्त कराल तितकी तुमची काय होते, हाईट किंवा डिस्प्लेसमेंट बॉलची जास्त जास्त वर चालली जाते. तर मग एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी तुम्ही इतकी वाढवा की बॉल परत येणारच नाही, बॉल एस्केप होऊन जाईल. एस्केप होऊन जाईल म्हणजे एक ठराविक लिमिट आहे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची, ती लिमिट तो बॉल क्रॉस करेल आणि बाहेर जाऊन तो रेस्टमध्ये राहील, परत तो येणारच नाही. त्या वेलॉसिटीला म्हणणार तुम्ही एस्केप वेलॉसिटी. तर आपल्याला बघायचं आहे ती ही इनिशियल वेलॉसिटी किती असेल हे आपल्याला बघायचं आहे. जर बॉल एका पर्टिक्युलर हाईटमध्ये जातो आहे, म्हणजे इन्फायनाईट हाईटवरती जातो आहे आणि त्याच्यानंतर तो परतच येत नाही आहे, जितकी ही वेलॉसिटी आहे, हे असं करण्यासाठी जी वेलॉसिटी लागेल त्याला तुम्ही एस्केप वेलॉसिटी म्हणू शकता. आता न्यूटनचं जर तुम्ही थर्ड इक्वेशन बघाल तर v² = u² + 2s. इथं तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटमध्ये रिलेशन मिळेल. एखादी बॉल तुम्ही जर वर थ्रो केला म्हणजे फायनल वेलॉसिटी त्याची 0 असणार, बरोबर, बट त्याची इनिशियल वेलॉसिटी काहीतरी असणार. मग तुम्ही इथं बघू शकता, जेव्हा बॉल आपण वरती थ्रो करतो तेव्हा त्याची फायनल वेलॉसिटी 0 होते आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असतं -g. तर फॉर्म्युला बनतो तुमचा 0 = u² + 2 -g इंटू s, आणि मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल s = -u² डिवायडेड बाय 2g. याचा अर्थ आहे जितकी तुमची u जास्त
तितकी तुमची काय जास्त, मॅक्झिमम हाईट ऑफ द बॉल जास्त, तुमचा हाईट ऑफ द बॉल जास्त असणार. आता एक लक्ष द्या, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बिंग इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हे तुम्हाला माहिती आहे ना, तुमचा जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू जी इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ अँड ऑब्जेक्ट, हे तुम्हाला माहिती आहे. तर तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स अँड बिकम झिरो ओनली ॲट इन्फायनाईट डिस्टन्स. ही कंडिशन समजून घ्या, ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे. म्हणजे हे बघा, हा जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे एफ, हा असं कन्सिडर करा इज इक्वल टू किंवा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/, डिस्टन्सच्या स्क्वेअरवरती आहे आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे सेंटरपासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स. आता जेव्हा ही गोष्ट इन्फायनाईट होईल, आर इज इक्वल टू इन्फायनाईट, बरोबर का, मी काय सांगतोय 1/, हा जेव्हा इन्फायनाईट होईल, इन्फायनाईटचा अर्थ असतो की 1/∞ असतो किती, 0. 1/∞ किती असतो, 0. एफ किती बनेल तुमचा, 0. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे जर तुम्हाला फोर्स 0 करायचा आहे तर तुम्हाला आरची व्हॅल्यू घ्यावी लागणार काय, इन्फायनाईट. जेव्हा तुम्हाला फोर्स 0 करायचा आहे तेव्हा आरची व्हॅल्यू तुम्हाला काय घ्यावी लागणार, इन्फायनाईट. दिस मीन्स दॅट फॉर द ऑब्जेक्ट टू बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इट इज रिचेस टू द इन्फायनाईट डिस्टन्स. म्हणजे आपल्याला आर घ्यायचा आहे, इन्फायनाईट घ्यायचा आहे, कळलं का. डिस्टन्स पृथ्वीपासून त्या ऑब्जेक्टचं घ्यायचं आहे तुम्हाला इन्फायनाईट, तरच तो ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसणार आहे आणि तिथं जाऊन तो काय असणार आहे, एस्केप वेलॉसिटी, किंवा तिथं जाऊन एस्केप होणार आहे तो. आणि या कंडिशनला आपण एस्केप वेलॉसिटी आता काढूयात. जी वेलॉसिटी असणार आहे ती वेलॉसिटी असणार आहे एस्केप वेलॉसिटी. तर ह्या कंडिशनला आपण एस्केप वेलॉसिटी आता काढूयात. आणि जेव्हा इन्फायनाईट डिस्टन्सवरती ऑब्जेक्ट असणार आहे तो तिथे रेस्टमध्ये राहणार, तो परत पृथ्वीवरती येणार नाही. दॅट इज द ऑब्जेक्ट विल कम टू द रेस्ट ॲट इन्फायनाईट डिस्टन्स अँड विल स्टे देअर. विल स्टे देअर म्हणजे तो परत येणार नाही. तर आपल्याला दोन कंडिशन मिळाल्या की ऑब्जेक्टची सरफेसवर असणारी एनर्जी आणि ऑब्जेक्टची इन्फायनाईटमध्ये असणारी एनर्जी, बट एनर्जी कॉन्स्टंट राहते. कन्झर्वेशन जो लॉ आहे त्याच्यानुसार आपल्याला सॉल्व करायचं आहे, एनर्जी कॉन्स्टंट राहते. तर बुकमध्ये जे डेरिवेशन दिलेलं आहे ते आपण बघूयात. फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, तर दोन कंडिशन आहेत, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड ॲट द इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आता सरफेस ऑफ द अर्थमध्ये दोन एनर्जी, टोटल एनर्जी काढायची असेल तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी अशा दोन एनर्जी असतात, हे लक्षात ठेवा. तर कायनेटिक एनर्जी आहे हाफ mv², बट इथं व्ही घ्यायचं आहे, व्ही एस्केप. एस्केप म्हणजे एस्केप वेलॉसिटी, बरोबर आहे ना. तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी असणार सरफेसवरती, एवढी आपण त्याला एनर्जी दिली की त्याची वेलॉसिटी सध्या एस्केप वेलॉसिटी एवढी, आणि त्याच्यामध्ये जी एनर्जी असणार आहे ती हाफ mv², वेअर व्ही इज द एस्केप वेलॉसिटी, व्ही एस्केपचा स्क्वेअर. त्याच्यानंतर त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी असणार आहे मायनस ऑफ GMM डिवायडेड बाय आर. मी तुम्हाला आधीच सांगितलं सरफेस ऑफ द अर्थवरती पोटेन्शियल एनर्जी असते मायनस GMM डिवायडेड बाय आर. आर कॅपिटलमध्ये आहे आणि पहिला एम जो आहे तो कॅपिटलमध्ये आहे. आता टोटल एनर्जी इव्हन असणार आहे या दोघांची काय, ॲडिशन. या दोघांचा जर सम केला, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, ही मायनस असल्यामुळे ह्या दोघांची सम येणार हाफ mv एस्केपचा स्क्वेअर मायनस GMM डिवायडेड बाय आर. ही झाली अर्थच्या सरफेसवर असणारी टोटल एनर्जी. आता आपण इन्फायनाईट डिस्टन्सवर बघू. इन्फायनाईट डिस्टन्सवरती कायनेटिक एनर्जी असणार 0. आता तुम्ही बघू शकता की इन्फायनाईट डिस्टन्सवरती तुमची फायनल वेलॉसिटी किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे हाफ mv² ही फायनल वेलॉसिटी तर 0 असणार आहे, म्हणजे अख्खीची अख्खी टर्म काय झाली, 0. म्हणून कायनेटिक एनर्जी असणार आहे 0. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी तुम्ही बघू शकता की डिस्टन्स असणार आहे इन्फायनाईट. इथं आर डिस्टन्स आहे, रेडियस ऑफ अर्थ, आणि कुठं तुमच्या सरफेसवरती, बट इन्फायनाईट डिस्टन्स असणार आहे इन्फायनाईटवरती, बरोबर. आणि व्हॉट एव्हर डिवायडेड बाय इन्फायनाईट आन्सर किती येतं, 0. तर पोटेन्शियल एनर्जी पण 0 असणार आहे. म्हणजे इन्फायनाईट डिस्टन्सवरती दोन्ही एनर्जी 0 असणार आहे. दोन्ही एनर्जीला मी सम केला तर दोन्ही एनर्जी काय असणार आहे, E2 इज इक्वल टू 0. बट जर तुम्ही प्रिन्सिपल ऑफ कन्व्हर्जन ऑफ एनर्जी बघितलं, एनर्जी ॲट सरफेस अँड एनर्जी ॲट व्हॉट
एनर्जी नायदर बी क्रिएटेड, एनर्जी कॅन ट्रान्सफॉर्म इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म, हे तुम्हाला माहिती आहे. तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, E1 इज इक्वल टू E2. म्हणजे सरफेसवरची एनर्जी आणि तुमची इन्फायनाईट एनर्जी, ही दोन्ही एनर्जी काय असणार, इक्वल. मग ही झाली तुमची E1, ही झाली सरफेसवरची एनर्जी, आणि ही झाली तुमची कुठली एनर्जी, इन्फायनाईटवरची एनर्जी. मग हा इक्वेशन बनला. या इक्वेशनवरून तुम्हाला दिसतं आहे, मी काय केलं, या इक्वेशनमधला V² फक्त या साईडला ठेवला, हा V², बाकी सगळे तिकडच्या साईडला नेले. एम कॅन्सल होईल, हा एम आणि हा एम कॅन्सल होईल. मग तुम्हाला काय मिळेल, हा V² V एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू 2gm डिवायडेड बाय r, टेकिंग अंडर रूट ऑफ बोथ ऑफ साईड, दोघांचं अंडर रूट घेतलं तर V एस्केप तुम्हाला काय मिळाला, V एस्केप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gm डिवायडेड बाय r, हे तुम्हाला मिळालं. बरोबर. आता तुम्ही जीची व्हॅल्यू टाकू शकता. तर जीची व्हॅल्यू काय तुम्हाला माहिती आहे, जीची व्हॅल्यू आहे जी इज इक्वल टू gm डिवायडेड बाय r². ही व्हॅल्यू तुम्ही परत पुट केली. मग ही जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पुट केली gm डिवायडेड बाय r², इथं जर r² आणायचं आहे खाली, तर वरती पण एका r² मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे ना. म्हणजे समजा मला इथं r ली मल्टिप्लाय केलं या टर्ममध्ये, तर वरती पण एक r घ्यावं लागेल. तर हे gmm डिवायडेड बाय r² ची व्हॅल्यू आहे g. येथे लक्षात, gmm डिवायडेड बाय r² आणि वरती पण राहिला r, तर हा जो r आहे तो वरचा इथला r आहे. ओके. तर तुमची ही V एस्केपची परत दुसरा इक्वेशन राहिला, V एस्केप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gr, अंडर रूट ऑफ 2gr, वेअर g इज ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे 9.8 आणि रेडियस ऑफ अर्थ आहे 6.4 इंटू 10⁶ मीटर. या व्हॅल्यू टाकल्यानंतर, कॅल्क्युलेशन केल्यानंतर एस्केप वेलॉसिटी तुमची आली 11.2 किलोमीटर पर सेकंड. जर कुठलाही ऑब्जेक्ट, कुठलाही सॅटेलाईट 11.2 किलोमीटर पर सेकंद या जर स्पीडनी तुम्ही इनिशियल स्पीडनी जर सोडलं, तर ते परत येणार नाही. ते अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा बाहेर निघून जाईल आणि एस्केप होऊन जाईल. तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट आहे, आता नेक्स्ट एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जे की तुमच्या पेज नंबर कितीवरती आहे, 14 वरती आहे. तर एक्झाम्पल आहे, कॅल्क्युलेट द एस्केप वेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ मून. तर मूनच्या सरफेसवरती एस्केप वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. गिवन द मास अँड द रेडियस ऑफ द मून. तर मास दिलेला आहे 7.34 इंटू 10⁻11 kg आणि त्याची रेडियस दिलेली 1.74 इंटू 10⁶ मीटर. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. तर इथं आपल्याला जी तर कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². मास ऑफ द मून दिलेला आहे आपल्याला 7.34 इंटू 10⁻11 10⁻22 kg अँड द रेडियस ऑफ द मून दिलेली आहे r इज इक्वल टू 1.74 इंटू 10⁶ मीटर. एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला लावला आत्ताच आपण बघितला, V एस्केप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2g कॅपिटल M डिवायडेड बाय कॅपिटल R. तर इथं मास ऑफ मून घ्यायचं आहे आणि इथं रेडियस ऑफ मून घ्यायची आहे. बस असं गेल्यानंतर आपल्याला मूनवरची एस्केप वेलॉसिटी मिळणार आहे. ती किती आहे, 2.37 किलोमीटर पर सेकंद. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, मूनवरची एस्केप वेलॉसिटी. तर ती असेल 2.37 किलोमीटर पर सेकंद. आणि या चॅप्टरमधला सगळ्यात शेवटचा कॉन्सेप्ट आहे, ज्याचं नाव आहे वेटलेसनेस इन द स्पेस. आता तुम्ही बघू शकता की स्पेस ट्रॅव्हलर ॲज वेल ॲज ऑब्जेक्ट इन द स्पेस क्राफ्ट ॲपियर टू बी फ्लोटिंग. तर असं का होतं, स्पेस ट्रॅव्हलर जे आहेत आणि काय त्यांच्यामध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत जे की स्पेस स्क्राफ्टमध्ये आहेत, ते असे तरंगताना का दिसतात. तर याच्या मागचं रिझन काय, तर नक्कीच याचं मागचं रिझन कुठलं नाही आहे की ते स्पेसमध्ये आहेत, बट त्याच्यामध्ये असणारे ग्रॅव्हिटेशन फोर्स एक्झिस्ट आहे. तर तुम्ही बघू शकता की इन द स्पेस स्टेशन द व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन इज ओनली 11% लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे पूर्ण जवळपास भरपूर त्यांच्यावरती काय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो आहे, तरी पण ते फ्लोटिंग होताना का दिसतात. तर फ्लोटिंग होताना का दिसतात, तर हे तर रिझन बिलकुल नाही आहे कुठलं तुमचं ह्याच्यामध्ये. हाईट ऑफ द स्पेसक्राफ्ट म्हणजे ते ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर गेलेले नाही आहेत.
बरोबर आहे. वेटलेसनेसचं हे रिझन नाही आहे. तर रिझन काय आहे ते समजून घेऊयात आपण. तर रिझन आहे, तर त्याच्यामध्ये रिझन आहे की फ्री फॉल. देअर वेटलेसनेस इज कॉज्ड बाय देअर बिईंग इन द स्टेट टू फ्री फॉल. आता तुम्ही म्हणाल सर फ्री फॉलमध्ये कसं काय, बरोबर, तो तर तिथंच आहे ना, स्पेसमध्ये जी सॅटेलाईट आहे ती तर खाली येत नाही आहे, मग फ्री फॉल का? आता फ्री फॉलमध्येच आहे. याचं रिझन काय, त्या स्पेसशिपला त्याची स्वतःची वेलॉसिटी आहे. जसं की मूनला त्याची वेलॉसिटी आहे. मून पण काय, अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमध्येच आहे मून, पण मून पडत नाही. तशीच ती सॅटेलाईट पण खाली फॉल होत नाही किंवा पडत नाही का, कारण तिला तिची पर्टिक्युलर वेलॉसिटी आहे. तिची वेलॉसिटी असल्यामुळं ती ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होते, आणि ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना तरीही ती फ्री फॉल कंडिशनमध्येच आहे. फ्री फॉल कंडिशनमध्ये आता तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये फ्री फॉल कंडिशनमध्ये तिन्ही गोष्टी आहेत. ट्रॅव्हलर पण आहे, सगळे स्पेसमधले त्या स्पेसशिपमधले ऑब्जेक्ट पण आहे, आणि स्पेसशिप स्वतः, हे तिन्ही पण फ्री फॉल कंडिशनमध्ये आहे. इथे तुम्ही वाचू शकता, ॲज द वेलॉसिटी ॲज द वेलॉसिटी ऑफ द फ्री फॉल डज नॉट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंड नाही आहे. तुम्ही आत्ता बघितलं, फ्री फॉलमध्ये जर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन सगळ्यांवरती सारखा लागतो, आणि हा सगळ्यांवरती लागतो आहे, मासवरती किंवा बॉडी किती वेटची आहे याच्यावरती डिपेंड नाही आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. म्हणून फ्री फॉल हा डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट. द वेलॉसिटी ऑफ द फ्री फॉल इज सेम. त्याच्यामुळं वेलॉसिटी ऑफ द फ्री फॉल ही सेम आहे सगळ्यांवरती. ती स्पेसक्राफ्टवरती पण सेम आहे, ट्रॅव्हलरवरती पण सेम आहे, आणि ऑब्जेक्ट, सगळे ऑब्जेक्ट जे काही असतील त्याच्या सगळ्यांवरती ती सेम आहे. म्हणून तुम्हाला दिसतं, थस इफ द ट्रॅव्हलर रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम हिज हँड, हर हँड, इट विल रिमेन स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू हर. का? कारण दोघांची वेलॉसिटी काय असणार, सेम असणार, अँड विल ॲपियर टू बी वेटलेसनेस. म्हणजे आपल्याला त्यांच्या दोघांची वेलॉसिटी सेम असल्यामुळं असं वाटतं की त्याला काही वेट नाही आहे. ॲक्च्युली वेट असतं, पण वेट नाही आहे असं आपल्याला काय होतं, ॲपियर म्हणजे भास होतो. तर हे झालं तुमचं कंप्लीट झाला सगळे कॉन्सेप्ट चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशनचे. पेज नंबर 14 पण तुमचं कवर झाला. नेक्स्ट पार्टमध्ये आपण एक्सरसाइजमधले काही क्वेश्चन्स आणि सगळे न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. तर जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू.